पुंडलीक वरदा ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय। गिरी महाराज की जय। महाराज की जय। जनार्दन स्वामी महाराज की जय। आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। पुंडलीक वरदा हरि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। चंद्र भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। भैरवनाथ भगवान की जय। बजरंग बली हनुमान की जय। नमः पार्वती पते हर हर सेवितो हारस वाटितो अनिका घ्या रे होऊ नका रान भरी विटेवरी ज्यांची पाऊले समान तोची एक दान शूरदाता मनाचे संकल्प पाववील सिद्धी पुढे जरी राहे बुद्धी याचे पायी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप विटेवरी ज्यांची पाऊले समान तोची एक दान शूरदाता महायोग पीठे तटे भीमरद्धा वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति तपोज्ञानवैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं मस्तक हे पायावरी हे पायावरी मस्तक हे पायावरी यार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा यार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा मस्तक है पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा वार करी संताचा मस्तक पायावरी वार करी संताचा
रस वाटितो अनिका घ्या रे होऊ नका रानभरी विटेवरी जाची पाऊले समान तोची एक दान शूरदाता संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला हा 4 चरणांचा अभंग. या अभंगाद्वारा मनुष्य जीवन हे आनंदी सुखी समाधानी जगण्यासाठी तुकोबाराय म्हणतात, मी स्वतःही भक्ती रसाचं सेवन केलं आणि इतरांनाही आग्रहपूर्वक हा भक्तीचा प्रसाद वाटण्याचं काम तुकोबाराय म्हणतात मी केलं. अर्थात हा भक्तिरूपी आनंद देणारा जो प्रसाद आहे, या दुःखरूप प्रपंचामध्ये सुखाची अनुभूती करून देणारा हा अध्यात्मरूपी प्रसाद आहे. महाराज म्हणतात, हा श्री पांडुरंगाकडून आम्ही आणला. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. आणि त्याला फार मागावंही लागत नाही, आपली फक्त भावना संकल्प आपला पवित्र असला पाहिजे. म्हणून मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी. आणि या भगवन नामस्मरण भक्तिरूपी मार्गानं जीवन सुखी जगता येतं. हा निरोप घेऊनच तुकोबाराय म्हणतात, मी या मृत्यू लोकामध्ये आलेलो आहे, परमेश्वरानं मला पाठवलेला आहे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप विठाला प्राप्त वेळेमध्ये अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी आपल्याला समर्पित करायची. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. देवधर्म परमार्थाची परंपरा असलेलं आपलं हे सोनेवाडी गाव, तालुका कोपरगाव, या ठिकाणी गुडघे पाटील परिवाराच्या वतीनं आज या परिवाराचे मार्गदर्शक आधारस्तंभ कैलासवासी विश्वनाथ पुंजा पाटील गुडघे यांचं प्रथम पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरं केलं जात आहे. त्यांची मुलं श्री राजेंद्र विश्वनाथ पाटील गुडघे, तंटामुक्तीचे आपल्या सोनेवाडी गावचे अध्यक्ष, अनेक प्रगतिशील शेतकरी, त्याचबरोबर श्री विठ्ठलराव विश्वनाथ पाटील गुडघे जे नाशिक या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी करतायत. त्यांच्या मुली संगीताताई सोपानराव वाघे, सुनीताताई भाऊसाहेब वाघे, निर्मलाताई गोवर्धन पाचोरे, त्याचबरोबर सर्व जावई व्याही मंडळी, त्यांची नात मयुरीताई केतन चव्हाण, त्यांचे नातू सिद्धार्थ अभय आणि नात अनन्या, या घरातील सुना नातवंड संपूर्ण परिवार आज आवर्जून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जमलेले सर्व गुडघे पाटील परिवाराचे आप्तेष्ट नातेवाईक, सोनेवाडी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि विशेष करून वारकरी संप्रदायातील मोठ्या संख्येने उपस्थित आमची आदरणीय भजनी मंडळी, महाराज मंडळी, त्यामध्ये आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाची मोठी आदरपूर्वक सेवा देणारे आमचे गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण मनसुख महाराज दहे राऊजकर, या ठिकाणी ज्यांनी सुंदर गायन करून आपल्या कीर्तनाचा एक भक्तिपूर्वक प्रारंभ करून दिला आहे असे गायनाचार्य काशीनाथ महाराज टेकाळे, गिरीधर महाराज तुवर, मृदंगाचार्य आपल्या सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम नेवासा येथील आमचे प्रसाद महाराज तरवडे, सोनेवाडीकर सर्व भजनी मंडळी आणि संपूर्ण परिसरातील या ठिकाणी उपस्थित भजनी मंडळी, हार्मोनियम वादक आपल्या सोनेवाडी भजनी मंडळाचे मुख्य मार्गदर्शक आदरणीय शिवाजी पाटील जावळे, संपूर्ण भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून या परिसरातील उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आत्ताच या ठिकाणी जे श्रद्धांजली अर्पण करून गेले ते नितीनरावजी आवताडे, त्याचबरोबर श्री तुकाराम पाटील गुडघे, श्री बाबासाहेबजी फटांगरे, सरपंच श्री निरंजन पाटील गुडघे, उपसरपंच श्री संजय पाटील गुडघे, सोपानरावजी गुडघे, संदीपरावजी गुडघे, बबलूभाऊ जावळे, व्यंकटरावजी राऊत, गणेशरावजी राऊत, आबासाहेबजी जावळे, विजूभाऊ जावळे, द्वारकानाथजी चव्हाण, समोर बसलेली सर्व मान्यवर मंडळी, विशेष करून गेली 10-12 वर्ष
सोनेवाडी गावचा आमचा जो आध्यात्मिक स्नेहसंबंध आला, त्यामध्ये कैलासवासी ज्ञानदेव पाटील गुडघे, आदरणीय शिवाजी राजे आणि पत्रकार आमचे सन्माननीय लक्ष्मणरावजी जावळे अशी काही स्नेही मंडळी, त्याचबरोबर आता नव्या पिढीमध्ये या गुडघे पाटील परिवारातीलच संदीप भाऊ गुडघे, या सगळ्या मंडळींनी वेळोवेळी आपल्या या गावामध्ये बोलावलं. गावचे हरिनाम सप्ताह असतील, व्यक्तिगत कार्यक्रम असतील, कधी जावळे पाटील परिवाराकडे असेल, कधी होन पाटील परिवार असेल, कधी गुडघे पाटील परिवार असेल, असे अनेक कार्यक्रम गावामध्ये पूर्वी केले. आणि आजही या कार्यक्रमाविषयी आमचे आदरणीय राजू भाऊ, संदीप भाऊ, शिवाजीराजे, लक्ष्मणराव, सगळी मंडळी, गावातील भजनी मंडळी, सगळ्यांनी आग्रहपूर्वक या पुण्यस्मरणाविषयी सांगितलं. आणि एक गावातील आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे कैलासवासी विश्वनाथ पुंजा पाटील गुडघे, ज्यांनी शेतीवाडी करून कष्ट करून आपल्या परिवाराला उभं केलं. त्याचबरोबर व्यक्तिगत जीवनातही होईल तेवढा पुण्य परमार्थ त्यांनी केला. 4 धाम 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा सुद्धा त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण केली. आणि प्रपंच परमार्थ याची सांगड घालून पुढे जात असताना शेवटी ठरलेल्या नियमाप्रमाणे, नियतीच्या नियमाप्रमाणे कधीतरी शेवटचा निरोप या जगाचा घ्यावा लागतो. आणि त्यानुसार वर्षभरापूर्वी त्यांचं दुःखद निधन झालं. संपूर्ण परिवाराला दुःख झालं. आपण सर्वांनी वेळोवेळी 10वा 13वा महिन्याचे कार्यक्रम यामध्ये सहभागी होऊन या परिवाराचं सांत्वन केलं. आणि आज वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपल्या बिरोबाच्या या प्रांगणामध्ये, सकल देवतांच्या या मंदिराच्या प्रांगणामध्ये कीर्तन, अन्नदानादी सेवा आणि याद्वारा आपण ही श्रद्धांजली अर्पण करतोय. आपल्या संस्कृतीमध्ये वाडवडील माणसांचे आशीर्वाद हे मुख्य आशीर्वाद मानलेले आहे. म्हणजे आपण सर्वजण जाणून आहोत की जर आई वडिलांचे आशीर्वाद मिळाले तर इतर देवतांचे आशीर्वाद सहजपणे मिळतात. परंतु आई वडिलांचे आशीर्वाद जर नाही मिळाले तर आपल्याला इतर कोणत्याही देवतेचा आशीर्वाद लाभत नाही. आपण किती तीर्थयात्रा केली, किती साधू संतांची सेवा केली, पण आई वडिलांच्या सेवेशिवाय आपली सेवा देवाच्या संतांच्या चरणाजवळ पोहोचत नाही. जोपर्यंत पुंडलिक हे आई वडिलाची सेवा करत नव्हते तोपर्यंत ते स्वतः तीर्थयात्रेला जात होते तरी समाधान नव्हतं. पुंडलिकाच्या, भक्त पुंडलिकाच्या चरित्रामध्ये कथा येते की ते काशी यात्रेला निघाले तेव्हा सुद्धा पत्नी सोबत होती, आई वडील सोबत होते, पण जास्त लक्ष पत्नीकडेच होतं, आई बापाकडे दुर्लक्ष होतं. आणि त्याचा परिणाम काशी विश्वनाथाचा काही त्यांना अनुभव आला किंवा दर्शन दिलं अशी कुठं कथा नाही. पण जेव्हा त्या यात्रेत असताना एका साधूंच्या आश्रमात थांबले आणि मध्यरात्री गंगा, यमुना, सरस्वती या 3 पवित्र नद्या सामान्य स्त्रियांच्या रूपात आल्या, झाडलोट केली, निघाल्या. येताना सामान्य दिसणाऱ्या या स्त्रिया जाताना तेजस्वी दिसू लागल्या. आणि पुंडलिकाला जाग आली. त्यानं पाहिलं, विचारलं, तुम्ही कोण आहात? या आश्रमात मी एक वाटसरू आहे, मुक्कामी थांबलोय. तुम्ही 3 स्त्रिया आलात, झाडलोट केली, निघाला. येताना तुम्ही सामान्य दिसत होता, जाताना तुम्ही अत्यंत तेजपुंज दिसताय. तुम्ही कोण आहात? त्या स्त्रियांनी परिचय दिला. म्हणाले, आम्ही गंगा, यमुना, सरस्वती 3 पवित्र नद्या आहोत. आणि अनेक प्रकारच्या कारणाने आम्हाला जे मालिन्य येतं, तुझ्यासारखे अनेक पातकी येऊन स्नान करतात, अस्वच्छता करतात, मग आम्ही पवित्र होण्यासाठी, शुद्ध होण्यासाठी अशा साधूंच्या आश्रमात सेवा करतो. असं म्हणून त्या 3 स्त्रिया निघून गेल्या. पुंडलिकाला झोप लागली नाही. त्याच्या मनामध्ये एकच प्रश्न घोळत राहिला की हे साधू असं कोणतं तप करत असतील, कोणता जप करत असतील, कोणतं पुण्य करत असतील की ज्यांच्याकडे तीर्थ स्वतः पवित्र व्हायला येतात. तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात, तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया, येती पुनीत भावया, येती पुनीत भावया. हा पर्वकाळ पाया
तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा, जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. महात्म्यांचं महात्म्य किती मोठं आहे, त्यांचा थोर पण कसा आहे. सामान्य माणूस तीर्थामध्ये पवित्र होण्यासाठी जातो आणि तीर्थ संतांकडे पवित्र होण्यासाठी येतात. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज कधी कधी आम्हा विद्यार्थ्यांना म्हणायचे, जर काही चुकलं हुकलं पोरांकडून रागवायचे आणि मग म्हणायचे, पोराओ अरे हे सराला बेट म्हणजे गोदावरी गंगे माईच्या पोटात आहे. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी इथे तप केलं, साधना केली, त्यांना साक्षात्कार या भूमीत झाला. आणि आजही गंगागिरीजी महाराजांच्या दर्शनासाठी इथे ब्रह्मा विष्णू महेश येतात म्हणे. आणि मग बोलायचे, असं झालं की मग तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही पूजा लवकर केली नाही, झाडलोट केली नाही. हे पण हे सांगताना किती मोठी गोष्ट सांगून जायची. आणि म्हणून संतांचं जे स्थान आहे ते परमेश्वरालाही विसावा देणारं, तीर्थालाही पुनीत करणार. संताचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करा त्यांची. पंढरीला गेल्यावर पुण्य मिळेल म्हणाले, पण आळंदीला गेल्यावर विसावा मिळेल. नामा म्हणे देवा चला तया ठाया, नाम म्हणे देवा चला तया ठाया, नाम म्हणे देवा चला तया ठाया, नाम म्हणे देवा चला तया ठाया. विश्रांती घ्यावया कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पावरी. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. साधूंच्या जवळ विसावा आहे, साधूंच्या जवळ विचार आहे, साधूंच्या जवळ संस्कार आहे, साधूंच्या जवळ क्षमा आहे, साधूंच्या जवळ कृपा आहे, करुणा आहे. किती गोष्टी सांगता येतील. आणि म्हणून त्या साधूकडे असं कोणतं पुण्य असेल, पुंडलिकाला झोप आली नाही. सकाळी उठला, नदीवर गेला, स्नान केलं, देवांची दर्शनं घेतली त्या आश्रमातल्या, आणि त्या साधूंच्या कुटियेमध्ये गेले. जाऊन पाहतात तर तो साधू म्हणजे ग्रहस्थी साधू होते. ते मुलं बाळ लेकर प्रपंच, आणि आई वडील वृद्ध झाले होते. सकाळी आई वडिलाला आंघोळ पांघोळ घालून आवरून देण्याचं काम त्यांचं चाललेलं होतं. पुंडलिकाला वाटलं, हे का हो, या आश्रमाचे मुख्य कोण? म्हणे या आश्रमाचे मुख्य परमेश्वरच आहे. पण लोक तर म्हणाले तुम्ही मुख्य आहात. म्हणाले लोक म्हणत असतील, लोकांची भावना. तुम्ही कोणतं तप करता? म्हणाले मी कोणतंही तप वेगळं करत नाही, देवाचं स्मरण करतो, भक्ती करतो, आणि हे करताना माझ्या आई वडिलांची सेवा, त्यांच्याकडे मी दुर्लक्ष होऊ देत नाही, एवढं मात्र मी पाळतो, सांभाळतो. आई वडिलाची सेवा म्हणजे काही 24 तास त्यांच्याजवळ बसावं असा त्याचा अर्थ अभिप्रेत नाही, पण दुर्लक्ष असू नये त्यांच्या दुखण्या बहाण्याकडे, त्यांच्या कपड्या लत्त्याकडे. त्यांची इच्छा झाली कुठे पाहुण्याला भेटून यायचंय, त्यांची इच्छा झाली कुठे देवाच्या दर्शनाला जाऊन यायचंय. परावलंबी झालेलं जीवन असतं, आणि अशा वेळेला थोडंफार त्यांच्या इच्छेचा विचार करणं आणि अडचणीचा विचार करणं हीच आई वडिलाची सेवा आहे. आणि ते मी करतो. त्या साधूनं सांगितलं, त्या साधूचं नाव आहे कुक्कुट स्वामी. पुंडलिकानं बोध घेतला त्या घडलेल्या घटनेतून, घडलेल्या प्रसंगातून. शेवटी माणूस हा प्रत्येक जण जीव आहे, तो सामान्य आहे. त्याला शिकत शिकत आपलं जीवन पुढे न्यायचंय, घडवायचंय. आणि शिकण्याची प्रक्रिया म्हणजे काही फक्त शाळेत जाताना असते असं नाही. माणसाला मरेपर्यंत काही ना काही बोध मिळत राहतो, शिक्षण मिळत राहतं. आणि शहाणी माणसं आयुष्यभर शिकत राहतात, चांगले विचार, चांगले संस्कार घेत राहतात. आणि अशाच माणसांचं जीवन जगाला हवं हवंसं वाटत राहतं. म्हणून पुंडलिकानं बोध घेतला की आजवर मी आईवडिलाकडे दुर्लक्ष केलंय, पण माझ्या हातून आईवडिलाची सेवा घडावी म्हणूनच हा प्रसंग घडलेला दिसतो. मला रात्री त्या 3 देवींचं दर्शन झालं, गंगा, यमुना, सरस्वती. या साधूंची भेट झाली. आता यांचाच आशीर्वाद आणि प्रेरणा घेऊन मी आईवडिलाची इथून पुढे सेवा करेन.
पुंडलिक काशीला जाऊन आले आणि आल्यानंतर चंद्रभागेच्या तीरावर आपल्या आईवडिलांसह तिथे राहू लागले आणि मनोभावे होईल तेवढी त्याने आईवडिलांची सेवा केली. मायबाप हो, मी जो मुद्दा सुरुवातीला मांडला होता की आईवडिलांचे आशीर्वाद मिळाले तर देवाचे आशीर्वाद मागावे लागत नाहीत, देवाची भेट मागावी लागत नाही, देव भेटायला येतो. पुंडलिकाच्या भावार्था पुंडलिकाच्या गोकुळे होणे झाला येता, गोकुळे होणे झाला येता. निज प्रेम भक्ती भक्ता म्हणत से, निज प्रेम भक्ती भक्ता म्हणत से, निज प्रेम भक्ती भक्ता म्हणत से. पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळी हुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता म्हणत से. पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळी हुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता म्हणत पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा आरतीमध्ये आपण म्हणतो. आणि इथे पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी उनी झाला येता. याचा अर्थ असा आहे की आई वडिलांची सेवा ही मुख्य सेवा आहे. जरा आपल्या गावच्या ग्रामीण भाषेत सांगू का, एखादा ठराव, एखादे काम जिल्हा परिषदेनं करायचं ठरवलं, पंचायत समितीनं करायचं ठरवलं, पण ग्रामसभेचा ठराव नसेल तर त्यांना करता येत नाहीच, करता येत, काही झालं तरी नाही करता येत. ग्रामसभेचा ठराव लागतो. ग्रामसभा गाव छोटं आहे, पण त्या सभेचं, त्या सहीला, त्या ठरावाला महत्व आहे. तसं अध्यात्मामध्ये आपण जर आई वडिलांकडे दुर्लक्ष केलं आणि एकदम गेले एखाद्या साधूकडे, त्यांचे आशीर्वाद घेतले, गेले एखाद्या देवाकडे, त्यांचे आशीर्वाद घेतले, आपल्याला समाधान होईल जाऊन आल्याचं, पण त्या देवाला समाधान नाही होणार. तो देव एवढाच विचार करत राहील, याने आईला दवाखान्यात नेलं नाही आणि माझ्याकडे विनाकारण आला. हा माझ्याकडे येण्याऐवजी आज जर याची आई आजारी होती तर हा आईला दवाखान्यात घेऊन गेला असता तरी बरं झालं असतं. म्हणून मायबाप हो, आपल्या या ऋषी मुनींनी आणि संतांनी जो परमार्थ सांगितला तो समजून घेण्याचा भाग आहे. आपल्याला देवळात गेलं पाहिजे, आरती केली पाहिजे, भजन केलं पाहिजे, तीर्थयात्रा केल्या पाहिजे, पण हे सगळं करताना आपली प्राथमिक सेवेची जी जबाबदारी आहे ती सांभाळून घरातले देव नांदले नाही आणि गावातल्या मारुतीच्या पाया पडायला गेला. मारुती गदा नाही वर करणार का चांगली? घरात बायको म्हणत होती, हे पहा आज तुम्हाला देव न्हाणावे लागतील. याला जीवावर येतं घरातली देवपूजा. आणि मारुतीच्या दर्शनाला गेला आणि पारावर गावच्या गप्पा करत बसला, तासभर चकाट्या पिटीत बसला. काही माणसं देवाच्या पारावर बसतात आणि गावाच्या गप्पा मारतात. विठाला देवाजवळ आल्यावर थोडीशी चर्चा देवाची करावी, मग कामाची काही चर्चा असेल तर जरूर करावी. काही माणसं दिंडीला 15-15 दिवस येतात, 3-3 आठवडे दिंडी सोहळ्याला, पण संबंध दिंडीमध्ये एकदाही देवाचं नाव तोंडात कधी घेत नाही, एकदाही कीर्तन ऐकायला बसत नाही, एखादा अभंग म्हणत नाही किंवा मन लावून ऐकतही नाही. सगळ्याला म्हणता येईल असं नाही, पण निदान ऐकायला काय हरकत आहे? श्रवणाचे मिसे बैसावे, म्हणणारे म्हणत राहतील, पण निदान आपण ऐकावं तरी, कारण त्या कामासाठी आलोय. ज्या कामासाठी आपण गेलोय ते काम करायला नको. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये सकल तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तिये सेवेसी कीर शरीरे लोणकी जे असं म्हटलंय. सर्व तीर्थाचं प्रमुख तीर्थ आई वडील आहे. आज
कैलासवासी विश्वनाथ पाटलांचं श्राद्ध होत असताना त्यांची मुलं, सुना, नातवंड, मुली चांगली सेवा त्यांनी केली आणि आज ते गेल्याच्या नंतरही भक्तिभावानं भजन, कीर्तन, अन्नदानासारखी सेवा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ते करतायत. ही चांगलीच गोष्ट आहे. आज लोक अनेक समारंभ करतात. वाढदिवसाचे कार्यक्रम सुद्धा हल्ली फार मोठे होतात. वाढदिवसानं प्रसिद्धी मिळेल पण पुण्य मिळत नाही. वाक्य पटले तर घ्या, नाही पटले तर सोडून, पटले तर लिहून ठेवा. वाढदिवसानं प्रसिद्धी मिळेल आणि वाढदिवस हे प्रसिद्धीसाठीच लोक जास्त करून साजरे करतात. सामान्य शेतकरी जो आडी अडचणी ते त्यांनी लावले का कधी डोक्या उडाले बोर्ड आमच्याचा वाढदिवस? अहो त्याला रोजची अडचण आली. कांद्याचे भाव वाढले म्हणता म्हणता परत कमी झाले, तो बिचारा हैराण आहे. अनेक अडचणीतून शेतकरी जातो, तो कशाला डोंबल्याला वाढदिवस साजरा करतो? वाढदिवसातून प्रसिद्धी मिळेल, पुण्य नाही, ध्यानात ठेवा. पण आईवडिलाच्या महिने घातले, आईवडिलांना नैवेद्य पाणी अर्पण केला, पितराचं जेवण घातलं किंवा हे वर्ष श्राद्ध केलं, याच्यातून प्रसिद्धीपेक्षाही पुण्य अधिक मिळेल, समाधान अधिक मिळेल, समाधान मिळेल. आणि म्हणून आपल्याला आपल्या आईवडिलांची सेवा ही मनोभावे करावी. जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे संत, माऊली ज्ञानोबारायांसारखे संत हा आध्यात्मिक विचार देण्यासाठीच या भूतलावर येतात. ईश्वर सेवा, मातृपितृ सेवा, ग्रंथ सेवा, धर्म सेवा, संत सेवा, राष्ट्र सेवा, समाज सेवा, या सगळ्या सेवा आपल्याला आपल्या ऋषीमुनी आणि संतांनी वेळोवेळी शिकवल्या, त्यासाठी आपल्याला प्रेरित केलं. आणि चांगल्या गोष्टींची प्रेरणा देत राहावी लागते. घरामध्ये मुलांना खेळा असं सांगावं लागत नाही, पण अभ्यास करा असं सांगावं लागतं. बरोबर आहे की नाही? उपवास मोडा असं सांगावं लागत नाही, पण आज उपवास आहे याची आठवण करून द्यावी लागते. म्हणजे चांगल्या गोष्टीची प्रेरणा देत राहावी लागते. उपवास मोडा सांगावं लागत नाही. गडबडीत जर नाही ध्यानात राहिलं पटकन मोडून जातो उपवास. पण घरातली वाडवडील माणसं, विशेष करून महिला भगिनी, हे आठवण देत राहतात. आज शनिवार आहे, परवाच्याला सोमवार आहे, एकादशी अमुक दिवशी येणार आहे, म्हणजे आठवण देत राहतात. तसं संत महात्मे, पुण्यकर्म, सत्कर्म, ईश्वर सेवा, मातृपितृ सेवा, या सगळ्या गोष्टीची आम्हाला सतत आठवण देतात. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. संतांचं कामच हे आहे, सतत समाजाला पुण्यकर्माची, सत्कर्माची प्रेरणा देत राहणं. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज या भूलोकामध्ये त्यासाठी आलेले संत. महाराजांना या संसाराचा अनुभव आला. जगद्गुरु तुकोबाराय एका वारकरी कुटुंबात जन्माला आले, ज्या घरामध्ये 8 पिढ्यांपासून वारीची परंपरा चालू होती. सहज वडीला होती सेवा, म्हणून पूजितो या देवा. हे सुद्धा एक भाग्य असतं बरं. जसं प्रपंचामध्ये जमीन जुमला, इस्टेट आईवडिलाकडून मिळणं, हे सुद्धा एक भाग्य आहे, ते लौकिक भाग्य आहे. तसं घरातल्या वाडवडिलांकडून देव, धर्म, उपासना,
भक्तीचा वारसा मिळणं हे सुद्धा एक मोठं भाग्य आहे, हे अलौकिक भाग्य आहे. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. म्हणून आपल्या आई वडिलांनी आपल्याला जर 4 गोष्टी का होईना पण पुण्याच्या आणि परमार्थाच्या सांगितलेल्या असतील तर रोज कधी ना कधी त्यांचे आभार माना मनातल्या मनात, की तुम्ही हा संस्कार दिला म्हणून आम्ही आज या वाटेवर, चांगल्या वाटेवर आहोत. नाही तर जग हे वाट चुकायला वेळ लागत नाही जगाला. स्वतःही माणसाचा तोल जायला वेळ लागत नाही. आणि वाट चुकवणारे सुद्धा, मला वाटतं वाट सांगणारे कमी भेटतात, वाट लावणारे जास्त भेटतात. पटतंय का आपल्याला? बघा, वाट दावणारे, वाट सांगणारे कमी भेटतात. आणि म्हणून वाट दावी त्याच्या पुण्यानाही पार. संतांचे काय एक एक शब्द आहे, अनमोल शब्द आहे. रागवू नका आपल्या जीवनात कधी वाट दाखवणाऱ्यावर. जे तुम्हाला योग्य सल्ला मार्गदर्शन देतील त्यांच्यावर चिडू नका, रागवू नका. आई असेल, वडील असतील, चुलता चुलती, काका मामा, आजोबा आजी, कोणी असेल, रागवू नका. तुमचे एखादे मार्गदर्शक गुरु असतील, रागवू नका, समजून घ्या. कारण ते 2 शब्द कठोर बोलतील पण तुमच्या हिताचेच बोलतील. तुमचं वाईट व्हावं यासाठी ते कधी बोलणार नाही. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. जगातले लोक काही वेळेला गोड बोलतील पण तुम्हाला चकवा देतील, फसवतील. आणि म्हणून वाट दाखवणारे जे आहेत, यावे तया काकुलती जे दाविती सुपंथ. काय एक एक शब्द आहे संतांचे. तुकाराम महाराज म्हणले, बाबांनो, अशा उपकार करत्यांना सन्मार्ग दाखवणारे जे कोणी आहेत, आई वडील गुरु जे कोणी आहेत, त्यांच्या जवळ बसा आणि त्यांचं मार्गदर्शन घ्या. यावे तया काकुलती, किंवा काकुलतीला येऊन त्यांना सन्मार्ग विचारा, पण वाम मार्गाला जाऊ नका. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांना अभिमान होता. महाराजांनी कधी आपल्या गाथेमध्ये 4092 अभंग आज आपल्याला वाचायला, लिहायला आहे, पारायणासाठी. तशी तर अभंग गाथा खूप मोठी होती पूर्वी, परंतु जे अभंग काळाच्या ओघामध्ये गहाळ झाले, नष्ट झाले, पण जे लोकांनी जतन करून ठेवले ते 4092 अभंग आहे. त्या 4092 अभंगामध्ये एकाही ठिकाणी तुकाराम महाराजांनी मला किती जमीन आहे ते कुठे लिहिलं नाही. बघा बरं तुम्ही बारकाईने. माझा व्यापार किती रुपयाचा उलाढालाय, टर्नओव्हर म्हणतात ना हल्ली. दिवसभर या टर्नओव्हर शब्द हा प्रत्येक टर्नवर ऐकायला मिळतो. टर्नओव्हर, याचा टर्नओव्हर एवढा, त्याचा टर्नओव्हर. परवा एका गावाला गेलो, काही लोक भेटले, म्हणजे आमचे गाव सगळं शेअर मार्केटचा व्यापार करतंय म्हणजे. खेडगाव होत, एकेकाचा लाखोचा टर्नओव्हर आहे. तर असं असे नका. उद्योग व्यवसाय धडपड करावी, शेती करावी, व्यवसाय करावा, नोकरी करावी, संसार करावा, नेटका कोठे न दिसावा फाटका. आपण प्रत्येक गोष्टीचा समन्वय साधूनच पुढे चाललं पाहिजे. प्रपंच आहे मग तो काही गरजेचाच नाही असं नाही आहे. पण तुकाराम महाराजांना त्याला फार महत्व द्यावं वाटत नाही. चालू आहे. महाराजांनी आपल्या व्यापाराविषयी कुठे लिहिलं नाही, आपली शेतीवाडी किती आहे लिहिलं नाही, आपल्या घराण्याला कोणकोणत्या पदव्या मिळाल्या होत्या हेही लिहिलं नाही. हल्ली माझ्यासारखा एखादा महाराज पदवी जर पत्रिकेत नाही लिहिली तो म्हणतो मी कीर्तनालाच येणार नाही, खटून बसतो. कसा काय खटून बसतो कोणास ठाऊक. माझी पदवीच लिहिली नाही म्हणतो. माझी मिरवणूक काढा, माझी पदवी लिहा, माझा अमुक करा, तमुक करा. तुकाराम महाराजांनी कुठे मिरवणूक काढायला सांगितलं, कुठे अभंगामध्ये पदवी स्वतःची लिहिली नाही. पदवी एकच, आम्ही किंकर संताचे दास, संत पदवी नको आम्हास. आम्ही संताचे सेवक आहोत, दास आहोत, काय करायची पदवी. आणि म्हणून मायबाप हो, कुठे पदवी लिहिली नाही, कुठे पद लिहिलं नाही, कुठे प्रतिष्ठेच्या काही गोष्टी.
पण महाराजांनी अभिमान एका गोष्टीचा सांगितला, पंढरीची वारी आहे माझे घरी, 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 आणि कना करे तीर्थव्रत, आणि करी तीर्थव्रत, आणि कना करे तीर्थव्रत, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कना करी तीर्थव्रत, आणि कना करी पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कना करी तीर्थव्रत, आणि कना माझ्या घरी पंढरीची वारी आहे. काय आनंद आहे महाराजांना सांगताना. आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपुळ्या धन. माझ्या घरी टाळ आहे, मृदंग आहे, चिपळ्या आहे. काय आनंद तुकोबारायांना हे सांगताना. म्हणून साधारणपणे आपल्या घरी कोणी साधू संत आले तर कोणते ग्रंथ आहेत, कसे वाचावे, काय त्याची नियमावली असते, अशी काही चर्चा करावी. फार पूर्वी मला एक जणानं लवकर कीर्तनाला गेलो, ऊसच दाखवायला नेलं. आता ऊस आहे, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे, पण ऊस ज्याला कळतं त्याला दाखवावा लागतो. तो बरं दाखवी नका, कडाकडाने दाखवायचं. आम्हाला कटाकटाने घातलं त्यानं, म्हणे जरा पलीकडे चक्कर मारून. तेव्हापासून मी अशी धास्ती घेतली, म्हणलं 10 मिनिटं उशिरा गेलेलं बरं, पण 10 मिनिटं लवकर नको. कोण काय पाहायला घेऊन जाईल त्याचा काय नेम आहे. विठाला काय कोणत्या गोष्टीचं कोणापुढे काय मांडावं. समयोजाना समयोजाना भलते नाना भलते. हे सांगा की आम्ही आई वडिलाची ही तीर्थयात्रा करून आणली. हे सांगा आमच्या मुलांना आम्ही हा 15वा अध्याय शिकवला. काय सांगताय तुम्ही वारकऱ्याला भूषणाच्या गोष्टी. गल्लोगल्ली हे भूषण आहे. काय भूषण सांगायचं त्याला. या गोष्टीचं काय महत्व आहे हे सांगा. की आमच्या नातवंडांना आम्ही 2 श्लोक शिकवले. पुण्याचं सांगा, परमार्थाचं सांगा. गावची वर्गणी आम्ही ही दिली, मंदिराला आम्ही ही देणगी दिली, हे सांगा ना. काही जण गावची वर्गणी देत नाही आणि महाराजाला म्हणतात चला. काय डोंबल्याला चला, कशाला चला. विठाला वारकऱ्यांनी जरूर चला म्हणावं, काही हरकत नाही. परंतु मुद्दा असा आहे, तुकोबारायांना अभिमान हा परमार्थ सेवेचा आहे. आपल्यालाही अभिमानानं सांगता येणारी तीच गोष्ट आहे. आणि म्हणून तुकोबारायांना असं वाटतं, प्रपंच हा साधनं उपलब्ध करून देईल आणि परमार्थ हा समाधान देईल. माणसाला शेवटी साधनं सुद्धा समाधान देणार असतील तरच आवडतात. तुमच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, ऐश्वर आहे, पण त्याच्यातून समाधान मिळालं तर बरं. समाधान बिघडलं तर मग काय उपयोग होत नाही. गाडी घेतली, मोठा आनंद झाला, पेढे वाटले. सर्व्हिसिंगला गेले, 25,000 रुपये बिल काढलं, सगळं समाधान बिघडलं. आता गाड्या तुम्ही आम्ही वापरतो, आपल्याला सगळ्याला माहिती काय आनंद होतो गाडी घेतली. म्हणून प्रपंचातली कोणतीही गोष्ट काय अभिमानानं सांगावी अशी नाही आहे मायबाप हो. तिचं समाधान फार तात्पुरतं आहे प्रपंचातल्या गोष्टीचं. नंतर समाधान बिघडवण्याचंच काम ती करते. परंतु तरी सुद्धा पोटासाठी तो प्रपंच आपल्याला करावाच लागतो, त्याच्याशिवाय काय पर्याय नाही. पण परमार्थ हा आपल्याला आदी अंती सतत समाधान देतो. तेने सदा चित्ता समाधान. तुकोबाराय म्हणा, तुम्ही जे जे परमार्थ कार्य करताय तुम्हाला करतानाही आनंद, आणि ते होऊन गेल्यानंतर त्याची आठवण करताना सुद्धा आनंद मिळतो. पश्चाताप कधी होत नाही. मला अजून इतके दिवस अनेक गावांना मी गेलो कीर्तनाला, असा कोणी भेटला नाही की मी पारायणाला बसलो होतो आणि मला फार पश्चाताप होतो त्याचा. मी माझ्या तरुणपणी पारायण, एखादा म्हातारा मला अजून भेटला नाही की तरुणपणी पारायण केलं म्हणून पश्चाताप, दिंडीला गेला म्हणून पश्चाताप, गावच्या सप्ताहाची पंगत दिली म्हणून पश्चाताप. नाही नाही,
त्याला आनंदच आहे. हा, पश्चाताप या अनेक गोष्टीचा ते करतील, ह्याच्या त्याच्या मागे पळालो आणि कोणी काम आलं नाही. पश्चाताप विठाला परमार्थ कधी मी मानतो. आपण सांगा, आपल्याला कोणी भेटलंय का अजून कोणी परमार्थ केला म्हणून मला पश्चाताप झाला नाही ना. म्हणून एकच गोष्ट आहे जीवनात, जी सेवा करतानाही आनंद आणि जी सेवा हातून घडून गेल्यानंतर सुद्धा परमानंद. म्हणून अनेक म्हातारी माणसं प्रसन्न राहतात, कारण त्यांच्या तरुणपणापासून त्यांनी काही ना काही चांगलं केलेलं असतं. कोणाचंही असो, कोणाचं वाईट केलेलं नसतं, प्रसन्न राहतात. आणि जे सतत स्वार्थासाठी जगले ते मरेपर्यंत हाय 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 हाय, अगोदर हाव हाव नंतर हाय हाय. हे शब्दाचे अर्थ तर आपल्याला कळतात. हाव हाव म्हणजे मला पाहिजे, आणि हाय हाय म्हणजे आता मी कशासाठी केलं. आणि म्हणून, कारण ज्यांच्यासाठी करतो अखेर तेही पाठ फिरवतात, आणि मग कशासाठी मी हे केलं ही हाय हाय होते. आणि म्हणून अनेक नाशिवंते काय, मी सगळे गोष्टी जे बोलेल ते प्रमाणाने बोलेल. अनेक नाशिवंते काय नसरे हाय ज्याच्याने. तुकोबारामल्या नाशिवंत प्रपंचामध्ये किती तुम्ही उलाढाल करा, त्यानं हाय हाय संपत नाही. पण परमार्थ असा आहे की तो आपल्याला प्रसन्न समाधानी ठेवल्याशिवाय. मग तुकोबारायांना असं वाटतंय, अनेक भाग्यवान माणसं महाराज पाहत होते की जे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सोबत घेऊन चाललेले होते. पण काही अभागी माणसं महाराजांना अशी भेटत होती की ज्यांचा कल प्रपंचाकडेच सर्व होता, ज्यांनी परमार्थाकडे पाठ फिरवली होती. आणि म्हणून त्यांनाही समाधान मिळावं, त्यांनाही सुख मिळावं. सुखाचा शोध तर प्रत्येकाला. सुख नको म्हणणारा कोणीच नाही. आस्तिक माणसालाही सुख पाहिजे, नास्तिकालाही सुख पाहिजे, गरीबालाही सुख पाहिजे, श्रीमंताला सुख पाहिजे. कोण्याही जाती धर्माचा परिस्थितीचा कोणी असो, कुठल्याही देश प्रांत विभागात राहणारा असो, सुखम सर्वाय रुच्यते दुःखाद्वित भज्यते जंतू सुखम सर्वाय रुच्यते. सुख सर्वांनाच पाहिजे. मग सुख जर पाहिजे तर त्या सुखाचा मार्ग संतांनी शोधला होता. महाराजांनी आपल्या प्रपंचामध्ये अनेक घडामोडी पाहिल्या, चढउतार पाहिले. प्रपंच जसा त्यांनी मोठा पाहिला तुकोबारायांनी, तसाच त्या प्रपंचाचा तोटाही पाहिला. पण हे सगळं करत असताना महाराजांनी एक गोष्ट सतत जी दूर जाऊ दिली नाही, आणि तो म्हणजे परमार्थ. जी माणसं जीवनातल्या चढ उतारात सुद्धा परमार्थ कधी दूर जाऊ देत नाही, त्या माणसांना पुन्हा एकदा चांगले दिवस आयुष्यामध्ये आल्याशिवाय राहत नाही त्यांना. कारण परमार्थाची ती शक्ती आहे, ते आशीर्वाद आहे. ते कधीही काही त्यांच्या जीवनामध्ये चुकीचं घडणार नाही. आणि म्हणून तुकोबारायांच्या जीवनात विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुक या मुखा विठ्ठल. महाराजांचं चरित्र त्यांच्या अभंगातूनच आपल्या पुढे येतं. महाराज म्हणले, दुःखाचे प्रसंग आले पण विठोबाचं भजन करत राहिलो. सुखाचे प्रसंग आले, हुरळून गेलो नाही, उर्मटपणा केला नाही, उद्धटपणा केला नाही, कधी अहंकारानं वागलो नाही, त्याही वेळेला देवाचं स्मरण करत राहिलो. जगामध्ये कधी कधी असं दिसतं, दिवस बरे आले की माणसाचं ताळतंत्र चुकतं, दिवस दुःखाचे आले की पुन्हा माणूस कोलमडतो. आणि तीच माणसं समाजामध्ये श्रेष्ठ मानली जातात, जे सुखाच्या दिवसातही कधीही आपली नीती चुकू देत नाही, आणि जे दुःखाच्या दिवसातही भक्तीला विसरत नाही, जे आपला मार्ग चुकू देत नाही. कारण असं आहे की रस्त्याच्या कडेला गेला तर पाय घसरण्याची शक्यता आहे, रस्त्याच्या मध्ये चाललं तर धोका कमी असतो. बांधावरून जावं लागतं शेतकऱ्याला, गाडी वाट आहे, दोन्ही बाजूनं खोल आहे, पाऊस झालेला आहे आणि चाललाय तो, पाऊस झालाय, चिखल आहे, पण कडेला जर चालला तर पाय घसरण्याची शक्यता आहे. म्हणून माणसानं जीवन हे जीवनानं कसेही दिवस येऊ द्या, पण त्यानं समतोल राहावं. त्यानं दुःख सुद्धा फार मनाला लावून घेऊ नये, कारण दुःख ही या जगाची वस्तुस्थिती आहे, त्याला टाळता येत नाही. सुखस्य अनंतरम दुःखम दुःखस्य अनंतरम सुखम. सूर्य उगवतो आणि मावळतो हे जेवढं स्वाभाविक आहे, तसंच सुख आणि दुःख, जन्म आणि मृत्यू, लाभ आणि हानी, संयोग आणि वियोग, हे द्वंद्व जगात कोणालाही टाळता आलेलं नाही.
आणि या द्वंद्वामध्ये असताना सुद्धा जो मन आपलं स्थिर ठेवतो, गीतेतला एक शब्द आहे समत्वम योग उच्चते. अर्जुना, तुला मी भक्तियोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, कर्मयोग सांगितला, हठयोग सांगितला, पण हे सगळे योग जीवनात घडायचे असतील तर समत्व योग हा त्याचा आधार आहे. समतोल राहा, टोकाला जाऊ नको. माणसाचं जीवन कोणत्याही अर्थानं टोकाला जर गेलं तर काहीतरी वाईटच होतं, काहीतरी विपरीत होतं. म्हणून राग असो, लोभ असो, टोकाला जाता कामा नये. विठाला तुकोबारा हे सुखदुःखामध्ये समतोल राहिले, भक्ती करत राहिले. आणि महाराजांना एक अनुभव जीवनाचा आला की भक्ती हे एक असं रसायन आहे, हा एक असा रस आहे की जो तुम्हाला सुखातही मार्ग चुकू देत नाही, दुःखातही कोलमडू देत नाही. तो प्रसन्न ठेवतो, समाधानी ठेवतो, ना उमेद होऊ देत नाही. तुमची उमेद तो टिकून ठेवतो. मग जो रस आपण सेवन केला तो या जगाला सांगितला पाहिजे. जसं एखाद्या औषधानं जर तुमच्यासारख्या सज्जन माणसाला बरं वाटलं, तुम्ही 4 लोकाला आवर्जून सांगता, पाहुणे रावळे शेजारी पाजारी गावकीतले भावकीतले, की बाबा मी हे औषध अमुक घेतलं, मला बरं वाटलं, तू घेऊन पहा. कारण सज्जनाचा स्वभाव असतो, ज्या गोष्टीनं आपल्याला बरं वाटलं ती 4 लोकाला जरूर सांगावी, हा सज्जनाचा स्वभाव. आणि म्हणून तुकोबाराय आज सर्व जनता जनार्दनाला म्हणतात, बाबांनो हा रस मी सेवन करतो, तो तुम्ही घ्या. अभंगाचं पहिलं सेवितो हा रस वाटितो सेवितो हा रस वाटितो सेवितो हा रस वाटितो सेवितो वाटितो अनिका घ्या रे होऊ नका रान भरी. मनसुख महाराज फार गोड जुनी वारकरी चाल तुम्ही म्हटले, आनंद मिळाला. हा रस सेवन करतो म्हणाले. आणि म्हणून कोणत्याही गोष्टीचा आस्वाद घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं. बरं, ते प्राप्त झालेलं असलं तरी त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे. घरामध्ये आमच्या आईनं एखाद्या बहिणीनं चांगली कढी केली, चांगली आमटी केली, पण खाणारानं सुद्धा कधीतरी खाता खाता म्हटलं पाहिजे की वा छान झालं.
नाही तर एका बाजूने फोन चालूच आहे, दुसऱ्या बाजूने काय खातो आम्ही कासया सांगते, कैसे हे लागते नेनोमुखी, बडबड करतो छे, खातो छे, कोणाला काय बोलतोय, कोणाला काय सांगतोय, कशाकडे काही लक्ष नाही. म्हणून म्हटलंय की अन्न हे सुद्धा भगवंताचं नामस्मरण करत खावं. म्हणजे अन्न रुचकर लागण्यासाठी जसं त्याच्यात मिरची घालतात, मसाला घालतात, मीठ घालतात, नाना प्रकारच्या आणखी गोष्टी घालतात, म्हणजे ती भाजी काय होते, रुचकर होते. आणि आणखी सांगू, अन्न हे रुचकर आणखी कधी लागतं, ज्या वेळेला भगवंताचं नामस्मरण करत आपण अन्न खातो त्यावेळेला ते आणखी रुचकर लागतं, आणखी फार गोड लागतं. चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी, जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे, हरी चिंतनी अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामींनी किती गोड वर्णन केलं की हरिचिंतनी अन्न सेवित जावे, भगवंताचं स्मरण करत तो प्रसाद घ्यावा. विठाला विठ्ठला विठ्ठला देवाच्या प्रसादे करारे भोजन, देवाच्या प्रसादे करारे भोजन, देवाच्या प्रसादे करारे भोजन, देवाच्या प्रसादे करारे भोजन. भान कोण कोण अधिकारी, भान कोण कोण अधिकारी, भान कोण कोण अधिकारी. देवाच्या प्रसादे करारे भोजन, भान कोण कोण भाल कोण कोण अधिकार. देवाच्या प्रसादे करारे भोजन, भाल कोण कोण अधिकार, भाल कोण कोण अधिकारी. आणि भगवंताचं स्मरण करत जर प्रसाद घेतला तर तो आणखी छान प्रसन्नता देतो. अन्नातून रक्तमांस जसं निर्माण होतं तसंच त्या अन्नातून काही संस्कारही निर्माण होतात. आणि म्हणून अन्न बनवतानाही आम्ही 2003 साली नर्मदेच्या काठी एक महिनाभर अनुष्ठानासाठी, महिना दीड महिना एका आश्रमामध्ये राहण्याचा योग आला. ओंकारेश्वरला मार्कंडेय संन्यास आश्रम ओंकारेश्वर. आणि तिथे राहत असताना एक नियम होता, जेवढे साधू त्या आश्रमात राहायचे सगळ्यांनी मिळून स्वयंपाक बनवायचा. त्या आश्रमात बाकी दुसरं काही कोणी नव्हतं. जो राहील तोच तिथला सेवा करीन, तोच त्याचा मालक. राहायचे तितके दिवस राहा, जायचे जा, पण स्वयंपाक मात्र सगळ्यांनी एकत्र बनवायचा. आणि एकत्र बनवत असताना, स्वयंपाक करताना आणि जेवण करताना कसलीही व्यावहारिक चर्चा दुसरी करायची नाही. एक तर नामस्मरण करायचं, नाही तर तिथे जे त्या आश्रमाचे पूज्य स्वामीजी होते, कॅसेट लावलेली असायची त्यांच्या प्रवचनाची, ते ऐकत ऐकत. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की अन्नास्तव भूते प्ररोहो पावती समजते. अन्नातून मनुष्य हा ऊर्जा घेत असतो, आणि ती ऊर्जा फक्त शरीराची नाही, मनबुद्धीची ही ऊर्जा त्या अन्नातून मिळते सूक्ष्म रूपाने. मग त्या अन्नातले संस्कार आपल्यामध्ये येतात. मग एक तर अन्न चुकीचं खाऊच नाही, आणि माहित नाही कसं आहे, अनोळखी अन्न आहे, मग निदान भगवंताचं स्मरण करावं, आणि मग देवाचं स्मरण करून स्मरण करत करत ते खावं. चला, मुद्दा इतकाच आहे की तुकोबाराय म्हणतात मी हा रस सेवन करतो. महाराज त्या भक्ती रसाचा विषयी बोलतायत. इथे रसाचं नाव सांगितलेलं नसलं तरी सेवितो हा रस म्हणाले. आता महाराजांना इतर कोणत्या रसाची फार आवड नाही, हे त्यांच्या साधारण चरित्रावरून लक्षात येतं. सेवितो हा रस, कोणता रस? जेवणातला. महाराजांना जेवणातल्या इतर कुठल्याही खरट अळणी याविषयी फार आवड नव्हती. एकदा महाराजांचे मेहुणे आले आणि दोघं सोबत जेवायला बसले. जिजाबाईकडून त्या दिवशी मीठच घालायचं राहून गेलं होतं आमटीला. पुरणपोळीचा स्वयंपाक केला, आणि महाराजांचे मेहुणे म्हणजे पुण्याचे सावकार, गुळवे सावकार,
आणि महाराज जे फुरके मारू मारू आमटी खायला लागले, वाडा अजून एक वाटी, आणि ते पाहुणे तर आमटीला हातही लावीन. त्या आमटीकडे पाहिजे, तुकाराम महाराजाकडे पाहिजे, आमटीकडे पाहिजे, जिजाबाईकडे. भाऊच होते जिजाबाई. जिजाबाई म्हणल्या, भाऊ लाजू नको, त्यांना बायका पोरांचं सुद्धा भान नाही, तेव्हा तुला काय ते काही घ्या म्हणणार नाही म्हणे. ते वेगळंच गिराईक वेगळं आहे म्हणे, ते त्यांच्याच आनंदात आहे, तेव्हा तू जेव, लाजू नको. आता लाज तो कशाचा डोंबल्याचं ते मीठच नाही. जिजाबाई जेव्हा नंतर जेवायला बसल्या त्यांच्या लक्षात आलं आमटीला तर मीठ नाही घातलं आपलं, आणि मग रागावल्या तुकाराम महाराजावर जिजाबाई. एक होतं बरं, प्रपंचाच्या जास्त कष्टाची जबाबदारी जिजाबाईवर पडत होती, म्हणून जिजाबाई रागावल्या तरी तुकोबाराय कधी त्यांच्यावर रागावले नाही. त्यांना माहित होतं आपण ही सेवा करतोय धर्माची, आता आपल्याला हे केलं पाहिजे, हा धर्म कसा जगेल, हा समाज कसा उद्या उद्धरून जाईल. पण शेवटी या सगळ्याचा त्रास माझ्या बायकोला होतोय, आणि म्हणून महाराजांनी नेहमी समजून घेतलं. जिजाबाई ज्या वेळेला रागवल्या महाराज शांत राहिले. प्रपंचाचे काही सूत्र आहेत आणि त्या सूत्रांचं पालन मोठ्या मोठ्या लोकांनी केलं. एकमेकाची भावना वेळोवेळी एकमेकांनी जर समजून घेतली, आणि मग जुनी माणसं सोप्या भाषेत सांगत आले, एकानं आग व्हावी दुसऱ्यानं पाणी व्हावं. अर्थात कोणीही, पती रागावला पत्नीनं थोडं शांत राहावं, पत्नी रागावली पतीनं थोडं शांत राहावं. आणि म्हणून तुकोबारायांवर रागावल्या जिजाबाई. का हो, माझा भाऊ पाहुणा होता, त्याला सांगता नाही आलं मीठ नाही म्हणून, तुम्ही काय घरात पाहुणे आहात, तुम्हाला सांगता नाही आलं याच्यात मीठ नाही. आणि मग महाराज म्हणले, आवले, आवली म्हणायचे आवडीनं जिजाबाई, आवले ते आळणी हे कळायला तर पाहिजे म्हणे मला, कारण मी देवाचं नाव घेत जेवतो, मला सगळं चांगलं लागतं म्हणे. तेव्हा महाराजांना खाण्यापिण्याच्या रसामध्ये काही फार रस नव्हता, आणि आपल्या वाङ्मयामध्ये नवरस सांगितले. त्या नवरसांची आता तुलना करत बसत नाही, पण त्या सर्वांमध्ये जो श्रेष्ठ आहे तो भक्तिरस. भक्तिरस का श्रेष्ठ आहे तर विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस, पुढता पुढत यास सेवा. तो विटत नाही, आटत नाही, सर्वांना आनंद देतो. आणि म्हणून महाराज म्हणतात, सेवी तो हा रस वाटी तो वानिका, घ्या रे होऊ नका, विषयाच्या रानभरी होऊ नका, आणि दुःखाच्या मार्गाने जाऊ नका, असं महाराज म्हणतात. महाराज तुम्ही घ्या म्हणताय, पण कोणाकोणाला घ्या म्हणताय? फक्त सोनेवाडीकरांना म्हणताय, फक्त चांदे कसाऱ्याच्या मंडळींना म्हणताय, फक्त सावळी विहीरकरांना म्हणताय, खोपडीकरांना म्हणताय? नाही नाही, तुकोबाराय म्हणाले सगळ्यांनाच म्हणतोय, अवघ्या विश्वाला म्हणतोय की घ्या. महाराज अहो, तुम्ही एक सामान्य देहू मध्ये राहणारे एक शेतकरी, आणि तुम्ही जो आनंद देणार तो सगळ्या जगाला पुरेल काय? तुकोबाराय म्हणले, अरे का पुरणार नाही? आमच्या संतांचं माहेर पंढरी आहे, आणि आमचा मायबाप देणारा सर्वात मोठा दाता आहे अभंगाचं दुसरं. विठेवरी जाती पाऊले समान, विठेवरी जाती पाऊले समान. तुझी एक दान शूर दाता, तुझी एक दान शूर दाता, तुझी एक दान शूर दाता, तुझी एक दान
सुरदाता होती एक दाना सुरदाता होती एक दाना सुरदाता होती एक दाना सुरदाता रखुमाई विटेवरिजाची पाऊले समान तोच एकदा नशुरदाता. वेळ बराचसा झालाय, खरं म्हणजे सुरू करायला थोडा उशीर झाला. काही अडी अडचणीमुळे आम्हालाही यायला उशीर झाला आणि म्हणून 11 वाजता बरोबर मला वाटतं भजन या ठिकाणी सुरू झालं. किमान 10:30ला तरी सुरू होणं अपेक्षित होतं, पण लांबचा प्रवास, काही अडी अडचणी आणि म्हणून त्याबद्दल क्षमस्व. परंतु 12:30 वाजून गेलेत. आता यापेक्षा अधिक लांबवणं हे उचित ठरणार नाही. उन्हाचे दिवस आहे. मंडप खूप छान, चांगला भव्य मंडप दिलेला आहे. साऊंड व्यवस्था अतिशय उत्तम. एकही सूचना त्यांना करावी लागली नाही की बेस कमी करा, ट्रबल वाढवा, अमुक करा. अतिशय सुंदर. त्यांनाही धन्यवाद. विठाला आणि आता या ठिकाणी आपल्या भागाचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ मार्गदर्शक, संजीवनी उद्योग समूहाचे माजी व्हाईस चेअरमन आदरणीय अरुणदादा येवले आवर्जून उपस्थित राहिले. या परमार्थाच्या प्रवासामध्ये भेटलेली जी काही अत्यंत गोड आपुलकीची माणसं, त्यामध्ये अरुणदादांचाही फार स्नेह आम्हा सर्व वारकऱ्यांना नेहमी मिळत राहतो. आमचे अशोकरावजी वारकर पाटील, नवले पाटील खोपडीवरून थेट आवर्जून या ठिकाणी आले. अतिशय प्रेम त्यांचंही, त्यांनाही मी धन्यवाद देतो. आपण सर्व या परिवाराचे पै पाहुणे मंडळी, कुडगे पाटील परिवार, सर्वजण कैलासवासी विश्वनाथ पाटलांना आदरांजली, श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. आणि आपल्या सर्वांच्या वतीने कीर्तन रूपी ही आदरांजली समर्पित झालेली आहे. तुकोबाराय म्हणतात,
या जगाला पुरून उरेल अशा स्वरूपाचा भक्तिरस मी आपल्याला देऊ शकेल आत्मविश्वासानं सांगतात. कारण दानशूर दाता परमात्मा एवढा पाठीशी आमच्या उभा आहे. म्हणून विटे वरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता. बरं तो सर्वांना देईल कारण पाऊले समान. या समान शब्दाचा अर्थ असा आहे की तो कोणाला देईल कोणाला न देईल असं नाही. आपला भाव फक्त चांगला असावा. मनाचे संकल्प पाववील सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी. नुसता मनात जरी चांगला संकल्प आला तो परमात्मा पूर्ण करील. आणि हा भक्तिरसाचा निरोप घेऊन महाराज म्हणतात मला पाठवलं. खरं तर या जगामध्ये सुखापेक्षा दुःखाचे अनुभव जास्त येतात. वारंवार अशा अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागतं की जिथं मन व्यथित होतं दुःखी होतं. पण मायबाप हो, वारकरी संतांनी नेहमीच समाजाला या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग शिकवला सांगितला. नामस्मरण भक्ती पुण्य परोपकार हाच तो मार्ग आहे की ज्यातून आपल्याला प्रापंचिक दुःखावर मात करता येते, निराशेवर मात करता येते आणि आपल्याला अत्यंत सुखी समाधानी जीवन जगता येतं. महाराज म्हणतात तोच निरोप मी या जगाचा आपल्या पुढे ठेवतोय. अभंगाचं शेवट. तुका म्हणे माझा धाडिले निरोप, तुका म्हणे माझा धाडिले निरोपा, तुका म्हणे माझा धाडिले निरोपा, तुका म्हणे माझा धाडिले निरोपा, तुका म्हणे माझा धाडिले निरोपा,
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज